महाविकास आघाडीच्या वतीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा विरोध केला जाणार आहे। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत हा विरोध केला जाणार आहे। मातोश्री लॉन्सपासून विमानतळाच्या भिंतीपर्यंत मानवी साखळी तयार केली जाणार आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी या विरोध प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे मातोश्री लॉन्स परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, आज पंतप्रधानांचा दौरा आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा विरोध करण्याचं हे सगळं प्लॅनिंग सुरू आहे। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगावला दौरा आहे। त्यासाठी त्यांचं विमान संभाजीनगर विमानतळावर उतरणार आहे। तिथून ते बाय हेलिकॉप्टरच जळगावला रवाना होणार आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहे आणि एका कार्यक्रमाला जात आहेत, म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी केली आहे। खास करून उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते विमानतळाच्या बाजूला मातोश्री लॉन्स इथं जमत आहे। इथं तर खरं तर ते मेळावा घेणार होते, मात्र मेळाव्याच्या निमित्तानं ते आता निषेध सुद्धा करणार आहे। विमानतळाच्या बाहेर उभं राहून काळे झेंडे हातात घेणार आहे, काळे शर्ट घालून ते पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांचा निषेध करणार आहेत। लाडकी दीदी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान येत असताना इथं महाराष्ट्रात महिलांवर, लहानग्यांवर अत्याचार सुरू आहे, त्याबाबत राज्य सरकार, केंद्र सरकार काही करत नाही, फक्त निवडणुकीच्या तोंडावर प्रलोभन दाखवण्यासाठी असल्या पद्धतीचे कार्यक्रम घेत असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच हे सगळं निषेध आंदोलन या ठिकाणी करणार आहे। खरं तर मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। नरेंद्र मोदी विमानतळाच्या बाहेर येणार नाहीत, तर ते थेट हेलिकॉप्टरनं रवाना होणार आहे। मात्र एक प्रतिकात्मक हे आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनात निषेध व्यक्त करणार आहे। धन्यवाद विशाल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।